मी काय म्हणते ऐका ना, जाऊ द्या ना. अय्यर भाऊंकडून पहिल्यांदा चूक झालीये. अरे पहिल्यांदाच झाली तर काय झालं, नुकसान तर आपलंच झालं ना. बरोबर आहे, नुकसान झालंय, पण तुम्ही जरा शांतपणे बोला, नाही तर छोट्याशा गोष्टीचं मोठं भांडण हो मग होऊ देत ना. हे बघ माधवी, तू मला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा मूड आता खूप खराब आहे. स्टॅच्यू अय्यर, बघ बघ हे तू काय केलंस. अरे नवीन फुलदाणी आणली होती मी आजच, अनब्रेकेबल होती, तोडून टाकलीस. तुला काय गरज होती मुलांबरोबर क्रिकेट खेळायची? कळतच नाही या सोसायटीत लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे. अरे भाऊ भिडे, कसला आरडा ओरडा का किंचाळतोय? बघा ना मेहता साहेब, एक तर ही क्रिकेट खेळण्याची वेळ नाहीये, वरून क्रिकेट खेळून बॉल मारून माझी नवीन अनब्रेकेबल फुलदाणी फोडून टाकली आणि आता विचारतोय तर उत्तरच देत नाहीये. एक मिनिट भिडे, पण तो उत्तर कसं देईल बाबा? जरा अय्यरकडे लक्ष देऊन बघ. अरे उत्तराचं काय, तो तर हलतही नाहीये. असं वाटतंय की कोणीतरी याला स्टॅच्यू केलंय. स्टॅच्यू? हा, कुणी? हे तर तेच सांगू शकतील, त्यांनाच विचारा. अय्यर, तुला कोणी स्टॅच्यू केलंय? हो हो हो, हा बोलतोय. तुम्हाला कसं कळलं? तेच डोळ्यांनी सांगतोय ना, वर खाली करून. बघ ना. अच्छा, कोणी स्टॅच्यू केलं? मेहता साहेबांनी? काय? बघा ना, तुमच्याकडेच इशारे करतोय. अरे अय्यर, काय बोलतोयस तू? कसले खुणा करतोयस? मी केलं? मला सांग, मी केलं तुला स्टॅच्यू? बोल. हा काय नाही म्हणतोय? अरे तर मग कोणी स्टॅच्यू केलं? टपू सेनेने? नाही म्हणतोय. अरे मग कोणी केलं? हा तुमच्याकडेच इशारा करतोय. नाही भिडे, हा माझ्याकडे इशारा करत नाहीये, माझ्या दिशेने इशारा करतोय. या दिशेला दुसरं कोणीतरी आहे ज्याने अय्यरला स्टॅच्यू. माधवी वहिनीने स्टॅच्यू केलंय. मेहता साहेब, ती स्वतः स्टॅच्यू आहे. त्यांना कोणी स्टॅच्यू केलं? आता मी. का? ते सगळं सोडा ना, आता हे शोधा की अय्यरला कोणी स्टॅच्यू केलंय, कारण त्यानेच तर माझी फुलदाणी फोडली ना. अरे अनब्रेकेबल होती. हा, आधी हे शोधूया की स्टॅच्यू कोणी केलंय, मग विचारू त्याला. माझ्या दिशेने इशारा करतो याचा अर्थ असा तर नाही भिडे कोणीतरी अय्यरला स्टॅच्यू करून लपलं असेल? इथेच या दिशेला असू शकतं. या बघूया. बघ जरा. या बघूया. अहो पप्पा, भिडे अंकल तर इकडे येत आहेत. हो मग येऊ दे ना, तेच तर मला पाहिजे. कोणी दिसत तर नाहीये इकडे. बेब, जेठालाल तू? हॅलो. टप्पू सेने बरोबर? हो. जेठालाल म्हणजे जेठालाल भिडे स्टॅच्यू. म्हणजे अय्यरला स्टॅच्यू तू केलं होतं जेठालाल? हो. भाऊ भिडे, अय्यरला कोणी स्टॅच्यू केलं हे कळलं मला, जेठालालने. सॉरी भिडे, ही तुझी फुलदाणी तुटली त्यासाठी. खरं तर तो बॉल फेकण्यामागे माझा इरादा फक्त तुला घरातून बाहेर बाल्कनीत बोलावण्याचा होता, तुझं नुकसान करण्याचा नव्हता. पण आता जेव्हा की तुला कळून चुकलंय की तुझं नुकसान माझ्यामुळे झालंय, म्हणून मग जर तू हल्लास तर तुझी शिक्षा ही असेल की तू मला धमकावणार नाहीस. आणि भिडे अंकल, आमच्याकडून पण कधीही काही तुटलं तरी तुम्ही आमच्यावर रागवणार नाही. हा, ऐकलं ना भाऊ? आणि मुलांना आणखी कुणाला टॅच्यू करायचं? नाही बाप्पा, आता कोणालाच नाही. मला मी ओके. अरे ओके काय, मला करू नको स्टॅच्यू. मला कोणाला तरी करायचं. कोणाला? अरे ज्याने मला सकाळी स्टॅच्यू केलं होतं. कोणी? हाथी भाऊनी. अरे कमाल केली त्यांनी. बनारस वरून माझ्यासाठी मिठाई आली होती, मी विचार केला मस्तपैकी खाईन तिरंगी बर्फी. अच्छा. हाथी भाऊनी स्टॅच्यू केलं मला आणि सगळी बर्फी खाऊन टाकली, म्हणून मला त्यांचा बदला घ्या. हा मग घ्या. स्टॅच्यू करा, खूप मजा येईल. ए गोली, पण मला जरा तुझ्या मदतीची गरज आहे. एक मिनिट. चालेल. ये. अरे या मजा. काय बोललात काय कानात? अरे मी सांगितलं कसं बोलवायचं हाथी भाऊ. पप्पा, कोणीतरी रसगुल्ले द्यायला आलाय. तुम्ही मागवले आहेत का? रसगुल्ले? कुठे आहेत रसगुल्ले? मी तर नाही मागवले बाळा, पण काही हरकत नाही, येऊ दे. कुठे कुठे चाललायस गोली? स्टॅच्यू. हाथी भाऊ स्टॅच्यू. मेहता अंकल, तुम्ही तर एका दगडात दोन पक्षी मारले. कसे? बघा ना, कोमल आंटी सुद्धा स्टॅच्यू झाल्या.
नाही 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 हातीभाऊ, हा स्टॅच्यू फक्त तुमच्यासाठी होता. कोमल भाभी सॉरी, तुमच्यासाठी नव्हता, म्हणून मी तुम्हाला. मम्मीला पण स्टॅच्यू राहू देत ना, मजा येईल. ठीक आहे बाबा, जर मुलगा स्वतः सांगतो तर मी काय करू शकतो. सॉरी कोमल वहिनी, सॉरी. तुमच्या मुलाचीच इच्छा आहे ना, मग तुम्ही राहा स्टॅच्यू. हाती भाऊ, आता तुम्हाला कळेल की हातात खाण्याची चविष्ट वस्तू आहे, अगदी तोंडाच्या जवळ, पण तुम्ही खाऊ शकत नाही. सकाळी हेच केलं होतं ना तुम्ही माझ्यासोबत. पूर्ण बर्फी गप्पा गप खाऊन टाकली आणि मला तिरंगी बर्फीच्या डब्यापासून वंचित केलं. स्टॅच्यू बनवलं मला. हा हा हा, एक मिनिट हातीबाई, हलू नका अजिबात अजिबात. जरासाही हलू नका. आणा द्या. हलू नका हातीभाऊ. नाही 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 नाही, कारण जर तुम्ही हल्लात तर तुम्हाला पुढच्या 1 महिन्यासाठी अंजलीच्या हातचं बनवलेलं डाएट फूड खावं लागेल. मी संपूर्ण आयुष्य असाच उभा राहू शकतो, पण हे पालेभाज्यांचं जेवण मी एका वेळेला सुद्धा जेवू शकत नाही. आता तुमच्या समोर हा स्वादिष्ट समोसा मी चावून चावून खाणार, जशी तुम्ही सकाळी तिरंगी बर्फी खात होता ना. बघत राहता. तारक स्टॅच्यू. अरे वा अंजली आंटी, काय एकदम आयत्या वेळेला स्टॅच्यू केला तुम्ही. शेवटी तुम्ही सकाळचा बदला घेतलातच. अरे घ्यायलाच पाहिजे ना. सकाळी तर मला स्टॅच्यू करून माझ्या डोळ्यासमोर मिठाई तर खाल्लीत, पण आता समोसा तर तुम्हाला खाऊच देणार नाही मिस्टर मेहता. आणि 1 मिनिट, जराही हल्लात ना तर शिक्षा. तुम्हाला दुपारच्या आणि रात्रीच्या दोन्ही वेळाच्या जेवणाला सॅलड मिळेल, आणि ते सॅलड चिरावं पण तुम्हालाच लागेल. समजलं? घे गोली, खा सगळे समोसे खा. थँक्यू अंजली आंटी. हे बघा, याची तर मज्जाच झाली. सगळं संपवणार. आणि जेठा भाऊ, ही एकदम चुकीची गोष्ट आहे. तुम्ही लोक कधीपासून आपसात स्टॅच्यू खेळताय आणि आम्हाला कोणी सांगितलं पण नाही. थांबा, आता दयावहिनींना फोन करून इथेच बोलावते. नाही नाही अंजली बहिणी, दयाला नका सांगू. लागला फोन, लागला. अंजली बहिणी टॅच्यू. गोली गोली, बेटा जरा तो फोन कट कर ना. जेठा अंकल, मी समोसा खातोय, दुसऱ्या कोणाला तरी सांगा ना. टप्पू, बाळा जा ना, जरा तो फोन कट कर ना. 1 मिनिट अंजली आंटी. हा बोला अंजली वहिनी. हॅलो. कट झाला. अंजली वहिनीने या वेळेला का फोन केला असेल? टप्पूचे पप्पा अजून तरी आले नाहीये. चला तोपर्यंत मी खाली जाऊन भेटून येते. भिडे भाऊ, टेच्चू. अरे अय्यर भाऊ पण. भिडे ताई, ओ कोमल वहिनी, हत्ती भाऊ, नेता साहेब, अंजली वहिनी, सगळे स्टॅच्यू आहेत. वाटतंय टप्पूचे पप्पा दुकानातून आलेत. हा नक्की हा त्यांचाच खट्टळपण आहे. टप्पूच्या पप्पांनी मला टॅच्यू करण्याआधी मीच त्यांना टॅच्यू करते. टॅच्यू. टप्पूच्या पप्पांनी मला टॅच्यू करण्या अगोदर मीच त्यांना टॅच्यू करते. कर कर टॅच्यू कर कर कर. आता जर तू हल्लीस तर तुझी शिक्षा ही असेल की तू 1 महिनाभर आपल्या आईशी बोलणार नाहीस. वा 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 पप्पा. सुपर स्टॅच्यू केलं तुम्ही. सुपर. वा पप्पा वा, तुम्ही तर मम्मीला एकदम सुपर स्टॅच्यू केलंय. सुपर. अरे येईन बाबा, येईन मी. जेठा अंकल, पोपट अंकल येत आहेत. ओके बाय, थँक्यू. जेठा अंकल, पोपट अंकलला पण स्टॅच्यू करूया. 1 मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय जेठा अंकल? अरे इकडे बोलवून तिकडे कुठे चाललायस? येस. ये पोपटलाल ये. अरे जेठालाल, काय चाललंय हे सगळं? सगळे काय स्टॅच्यू खेळतायत का? नाही, फोटो खेळतायत. म्हणजे ते आजकाल मुलांना शाळेमध्ये ते काय प्रोजेक्ट देतात ना,
तसा काहीतरी प्रोजेक्ट दिलाय की सोसायटीत कशी कशी लोक राहतात त्यांचे असे एक एक फोटो काढून घेऊन या म्हणून सगळ्यांचे फोटो काढतायत मुले आणि सगळे असे पोच देतायत फोटोसाठी. असं? अरे मग माझा पण फोटो काढा ना. नाही सोसायटीमध्ये कशी कशी लोक राहतात त्यांचे फोटो हवेत प्रोजेक्ट मध्ये. अशी तशी माणसं राहतात त्यांचे फोटो नको. जेठालाल मस्करी करतोय बाबा. अरे मुलांनो या इकडे या. या या या. पोपटलाल अंकल तयार आहेत. हा. खेचा आता हो त्यांचे. बोला मुलांनो, कशी पोज पाहिजे, जशी पाहिजे तशी पोज देतो. एक काम कर पोपटलाल, ही तुझी छत्री उघडून अशी एक मस्त पैकी कडक पोच दे. हा, ही छान कल्पना आहे. ही छत्री ही उघडली. टचू. सगळ्यांची दुनिया हलवून टाकणारे पोपट अंकल आता स्वतःच नाही हलू शकणार. आणि पोपटलाल जर तू हल्लास तर तुझी प्रिय छत्री मी ठेवून घेणार, ती पण अगदी कायमची. टचू. अरे कोण वाजवते? अरे हॉर्न बंद करा. कोण आहे? अरे सोडी भाऊ काय तुम्ही? अहो सोडी भाऊ हॉर्न बंद करा. हॉर्न बिघडलाय काय? टचू. अरे अरे रोशन हॉर्न बंद कर. मम्मी सगळे स्टॅच्यू झालेत. तुला पण स्टॅच्यू करतो मी. स्टॅच्यू. जेठा अंकल हा हॉर्न बंद करून टाका ना. सोडी ओव्हर. ओय जेठाप्रा, काय कमाल केलीस यार. ओय मी तर माझ्या रोशन डार्लिंग बरोबर स्टॅच्यू खेळायला आलो होतो. तू तर माझा स्टॅच्यू करून टाकलास. ओय मज्जा आली. ओय थोडी टचू. सॉरी भाऊ, ते सोनू बेटाला थोडा आवाजाचा त्रास होत होता ना, त्यासाठी तुला थोड्या वेळासाठी ओव्हर केला होता. वाव फ्रेंड्स, पप्पा इथून सोसायटी काय मस्त दिसते. सगळे स्टॅच्यू झालेत. फक्त अय्यर भाऊंना स्टॅच्यू करायचा बेत होता. बघता बघता पूर्ण सोसायटी स्टॅच्यू झाली. नाही जेठाजी, पूर्ण सोसायटी स्टॅच्यू नाही झालीये. अरे हा, तुम्हीच बाकी राहिलात. स्टॅच्यू. येस. अरे बबिताजी तर माझ्यापेक्षा चपड निघाल्या. वा बबिता आंटी. जेठा अंकल तुम्हाला स्टॅच्यू करणार, त्याआधी तुम्हीच त्यांना स्टॅच्यू करून टाका. येस. आता तुमची बारी. स्टॅच्यू. गोली पिंकू स्टॅच्यू. गोगी स्टॅच्यू. सोनू स्टॅच्यू. येस. आता पूर्ण सोसायटी मध्ये टप्पू एकटाच हलू शकतो. याचा व्हिडिओ बनवतो. हे हे अय्यर अंकल इकडे बघा, इकडे. अब्दुल भाऊ. अरे गोली पिंकू. पप्पा इकडे बघा. ए गोगी. ए भिडे अंकल व्हिडिओ मध्ये काहीतरी बोला ना. आई. हाय माधवी आंटी. हाय. अरे अंजली आंटी इकडे बघा. हाय. मेहता अंकल. हाय. हाती अंकल माहितीये गोळीने तुमचे सगळे समोसे संपवले. हा आजोबा. हे सगळं काय आहे?
हे सगळ्यांना काय झालंय? आजोबा सगळेजण स्टॅच्यू झालेत. स्टॅच्यू? हो तो लहान मुलांचा खेळ. हो आजोबा, पण आता काय लहान मुलंच नाही तर मोठी माणसं सुद्धा खेळतायत बघा ना. ठीक आहे खेळू दे. बरं ऐक टपुडा, घराची चावी कोणाकडे आहे? मला लवकर वर जायचंय. चावी तर आईकडे आहे. मग तिचा स्टॅच्यू बंद कर. ते तर पप्पाच करू शकतात. मग जेठेचा स्टॅच्यू बंद कर. ते तर बबिता आंटी करू शकतात. मग तिचा स्टॅच्यू कोण बंद करणार? सोनू. आणि तिचा? मी. अरे मग कर ना बाबा. आता काय तुला पत्र लिहू? नाही सोनू, स्टॅच्यू ओव्हर. बबिता आंटी ओव्हर. जेठाजी ओव्हर. ओ थँक्यू बबिताजी. अरे तू उभा कायस? लगेच चावी घे मम्मीकडून आणि बापूजींना वर घेऊन जा. हो पण पप्पा, आईला तर आधी ओव्हर करा. अरे ओव्हर. अरे मी गाडी घेऊन आलो. काय बोलायचं आता याला? भाऊ तुम्ही कसं हल्लात? मी तुम्हाला ओव्हर कुठे म्हटलं? अरे जेठालाल, तू 3-4 वेळा ओव्हर बोलला होता ना, मग त्यातच माझा ओव्हर आला. हो भाऊ, सगळे ओव्हर झाले. हो बरोबर आहे. 3-4 वेळा ओव्हर म्हणजे जेठालाल तू ज्यांना स्टॅच्यू बोलला होतास ते ओव्हर झाले. अरे भिडे, तू पण हल्लास? मग आणि जेठालाल हा काय बालिशपणा आहे? स्टॅच्यू खेळण्यासाठी माझ्या घरात बॉल मारून माझी ही अनब्रेकेबल फुलदाणी का फोडलीस? किती नुकसान केलंस माझं? अरे भाऊ, मी जेव्हा तुला टॅच्यू केला होता तेव्हा सगळं सांगितलं तर होतं. काय तुझे कान पण टॅच्यू झाले होते? अरे बाबा, माझा इरादा बॉल फेकून हे काही नुकसान करण्याचा नव्हता. फक्त तुला बाल्कनीत बाहेर बोलवण्याचा इरादा होता. जेठालाल, मग तू हाक मारून बोलू शकत नव्हतास का? नाही. आणि मेहता साहेब, तुम्ही जे चालाकीने स्टॅच्यू केलं ही चांगली गोष्ट नाहीये. अरे काय चांगली गोष्ट नाही हाती भाऊ? सुरुवात तर तुम्ही केलीत ना हाती भाऊ. सकाळी तुम्ही मला स्टॅच्यू बनवून सगळीच्या सगळी मिठाई गप्पा खाऊन टाकली. माझ्या हातात काहीच नाही आलं. मग मी बदला घेणार की नाही घेणार? म्हणून मग तुम्हाला स्टॅच्यू करावं लागलं. आणि तसंही बघायला गेलं तर सुरुवात तुम्ही सुद्धा केली नव्हती. सुरुवात भिडेच्या घरून झाली. नाही मेहता साहेब, या स्टॅच्यू प्रकरणाची सुरुवात जेठालालच्या घरून झाली आहे. नाही म्हणजे काय झालं, दयावहिनीने जेठालालला स्टॅच्यू केलं आणि ही गोष्ट दयावहिनीने माधवीला सांगितली आणि मग माधवीने मला स्टॅच्यू केलं. जेठालाल, तुझ्या या करामतींमुळे माझा कुर्ता जळता वाचलाय आणि ही फुलदाणी अनब्रेकेबल फुलदाणी तुटली. भाऊ भिडे, स्टॅच्यूच्या खेळात चुकीच्या शब्दांचा वापर करू नकोस भाऊ. तुझा फुलदाणी शाबूत आहे. जे तुटलंय त्याला फुलदान म्हणतात त्याला. अरे मेहता साहेब, जी वस्तू तुटून गेली आहे तिचं नाव आता व्यवस्थित घेऊन तरी काय फायदा नाही जेठालाल, नुकसान झालंय माझं हे फुलदान तुटलंय. अरे फुलोरा आणि फुलदाणी, तुझी फक्त फुलदाणीच तुटली आहे ना? बँकेचं लॉकर थोडंच तुटलंय. काय कधीपासून फुलदाणीचं गाणं गातोयस? अरे बाबा जेठालाल, नशीब माझं की सोडीचा हात हॉर्नवर होता जेव्हा तू त्याला स्टॅच्यू म्हणालास. जर त्याचा पाय एक्सलेटरवर असता तर मी पटकन ओव्हर म्हणालो असतो. अरे भावा, तू ओव्हर म्हणेपर्यंत मी कायमचा ओव्हर गेलो असतो ना. अरे भाऊ, शुभ बोल. लग्न करायचं आहे ना की नाही? जेठालाल, ओ यारो, पण मला कोणी सांगेल का की हे सगळं चाललंय काय? सोडी, मी सांगतो, या जेठालालने माझ्या बरोबर लबाडी केली आहे. काय लबाडी केली? लबाडी तर तुम्ही केलीत माझ्या बरोबर. लबाडी तर मेहता साहेबांनी माझ्या बरोबर केली. हो, मुळात प्रॉब्लेम त्याच्यामुळे सुरू झालाय. तसं पण बघायला गेलं तर चूक कोणाची हे कळणार कसं? प्रत्येक जण एकमेकांवर असं. अरे नाही, ही नाही लबाडी केली. अरे काय करताय तुम्ही सगळेजण? अरे बापूजी, मी दयाला सांगितलं. स्टॅच्यू आजोबा सांभाळून.